स्वागतम. मी प्रफुल्ल फड पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. मी आज पुन्हा तुमच्यासमोर ITI बद्दल माहिती घेऊन आलेलो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. बरीचशी मुलं आपल्यासाठी पुढील शिक्षणासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत. मी त्यासाठी एक पर्याय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे, जो अत्यंत वाजवी दरात प्रशिक्षण देऊन तुम्हाला कार्यक्षम बनवतो. मी आज तुम्हाला औद्योगिक प्रशिक्षण संस्था याविषयी माहिती सांगणार आहे. प्रथम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची काही उद्दिष्ट आहे त्याबद्दल एक तुम्हाला थोडक्यात त्याबद्दल मी माहिती देतो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा उद्देश काय आहे, तर कौशल्य विकासाद्वारे आत्मनिर्भरता निर्माण करणे. ITI मध्ये जे विविध तांत्रिक औद्योगिक कौशल्य शिकवली जातात, जी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारासाठी उपयोगी ठरतात. अल्प कालावधीत प्रशिक्षण घेऊन ते स्वतःला स्वयंपूर्ण करू शकतात. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतात. कसं असते, ITI मध्ये जे प्रशिक्षण पूर्ण करतात प्रशिक्षणार्थी, ते विविध क्षेत्रातील कुठल्याही कंपनीसाठी नोकरीसाठी पात्र ठरतात. तुम्हाला माहिती आहे, तांत्रिकदृष्ट्या कौशल कामगारांची तांत्रिकदृष्ट्या जे कुशल कामगार झालेले आहेत, त्या कारागिरांची आवश्यकता तर प्रत्येक कंपनीला लागते. ते पुरवण्याचं काम ITI करते. उद्योजकांसाठी जे ITI मधून प्रशिक्षण घेतलेले असतात, ते स्वतःला व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यकची जी कौशल्य असतात ती या ITI मध्ये शिकतात. म्हणजे बरेचसे कोर्सेस असे आहेत की त्याद्वारे ते स्वतः उद्योजक बनवू शकतात. ब्युटी पार्लर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, वेल्डर्स आहेत. ते थोडं कौशल्य प्राप्त केल्यानंतर स्वतःचा उद्योग सुरू करतात. आर्थिक सुलभता निर्माण होते. ITI चे कुठलेही कोर्सेस हे अत्यंत वाजवी कमी खर्चिक असतात. त्यांची फीस कमी असते. त्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या जी मुलं कमकुवत कुटुंबातील असतात, दुर्बल कुटुंबातले असतात, तेही विद्यार्थी हे प्रशिक्षण पूर्ण करून 1-2 वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून ते स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करू शकतात. हे ITI चा फार महत्वाचा सक्सेस आहे, उद्दिष्ट आहे. ITI मध्ये व्यावसायिकता व व्यावसायिक नीतिमत्ता शिकवली जाते. नुसतं ITI मध्ये तांत्रिक कौशल्य शिकवले जात नाही, तर व्यावसायिक आचारसंहिता म्हणजे कंपनीत कसं वागावं, नैतिकता कशी असावी ती शिकवली जाते, ज्याद्वारे हे विद्यार्थी त्यांच्या कामात अधिक जबाबदार व प्रामाणिक बनतात. त्यांना सरकारी योजनांचं सहकार्य भेटते, उद्योग व शैक्षणिक सहकार्य भेटते, त्याला IMC म्हणजे स्टेट मॅनेजमेंट कमिटी. आता हे झालं एक थोडक्यात उद्दिष्ट आहे ITI ची, की ITI कशासाठी आहे. आता प्रवेश सुरू झालेले आहेत. ITI चे सुद्धा प्रवेश सुरू झाले. 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. आता त्या प्रवेशासाठी काय काय आवश्यक आहे, काय काय माहिती सर्वसाधारणतः काय काय माहिती असते ती मी तुम्हाला इन जनरल सांगतो. प्रवेश 10वीचा रिझल्ट लागल्याबरोबर लगेच चालू होतो. सर्व ITI चे जेवढे अभ्यासक्रम आहेत, ट्रेड आहेत, हे व्यवसाय, रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यात उपयोगी पडणारे असेच डिझाईन केलेले आहेत. त्यांचा अभ्यासक्रमच तसा असतो. कुठलाही ट्रेड घ्या, तो रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यास उपयोगी पडतो. वाजवी प्रशिक्षण शुल्क आहे. ITI च्या कुठल्याही ट्रेडचं वाजवी प्रशिक्षण शुल्क आहे. अत्यंत कमी प्रशिक्षण शुल्क आहे. 1 किंवा 2 वर्षाचे व्यवसाय आहेत बरेचसे. 1-2 व्यवसाय 3 वर्षाचे आहेत, पण मॅक्सिमम व्यवसाय 1 ते 2 वर्षाचे आहेत. म्हणजे एवढ्या कमी कालावधीत तुम्ही शिक्षण घेऊन लगेच नोकरी मिळवू शकता, रोजगारक्षम बनवू शकता. संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असल्यामुळे पूर्णपणे पारदर्शी प्रक्रिया असते. कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप यात होत नसल्यामुळे पूर्ण पारदर्शी प्रक्रिया आहे. आता उमेदवार जो असतो त्याचं कमीत कमी वय काय पाहिजे फॉर्म भरण्यासाठी, तर कमीत कमी तो 14 वर्षाचा तरी पूर्ण व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वयाची अट नाहीच आहे. आपला फॉर्म भरताना आपला मोबाईल व ईमेल ID द्यायचा असतो. मोबाईलच्या बाबतीत एक गोष्ट कायम लक्षात घ्या मित्रांनो, हा जो मोबाईल नंबर आहे हा आधारशी लिंक असावा. तसेच प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत हा मोबाईल बदलू नये, कारण या मोबाईलवर बाकी सगळी पुढची प्रक्रिया, OTP, माहिती ही सगळी निगडीत सगळी येत राहणार आहे.
त्याच्यामुळे प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत हा मोबाईल तुम्ही बदलूही नका, बंदही करू नका. दुसऱ्या राज्यात म्हणजे 10वी उत्तीर्ण झालेले शिक्षणार्थी आहेत, उमेदवार आहेत, ज्यांना या राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी थोडी नियमावली वेगळी आहे. एकूण 5 टप्पे होतात ह्याचे ऍडमिशनचे. त्या 5व्या टप्प्यातच या परराज्यातील उमेदवारांचा विचार होतो. त्यांचं फी स्ट्रक्चरही वेगळं आहे. त्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी ते फी स्ट्रक्चर बघून घ्यावं आणि सर्वात महत्त्वाचं यांच्यासाठी काय असतं तर त्यांना समकक्षता प्रमाणपत्र मिळवणं आवश्यक आहे. ते जोडावं लागते. त्याच्याशिवाय त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट होत नाही. याबाबतची माहिती ते आपली जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये माहिती पुस्तिका आहे, ती डाउनलोड करून त्यात वाचून ते मिळवू शकतात. अपंग जे उमेदवार असतात त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार त्यांना काही ट्रेडमध्ये ऍडमिशन अलाउड आहे, काही ट्रेडमध्ये नाही. तर अपंग उमेदवारांनी त्यांचा प्रवेश निश्चित केल्यानंतर जेव्हा ते ऑप्शन भरतात ट्रेडसाठी, त्यावेळी त्यांनी आपल्या अपंगत्वाच्या प्रमाणानुसार आपल्याला कुठले ट्रेड अलाउड आहेत याची माहिती पुस्तिकेतनं घेऊन त्याप्रमाणेच ट्रेड निवडावा, जेणेकरून पुढे त्यांना अडचण येणार नाही. SC, ST, NT, OBC उमेदवारांसाठी राखीव जागा असतातच. मुलींसाठी प्रत्येक ट्रेडमध्ये 30% जागा राखीव असतात. 90% जागा या गृह जिल्ह्यासाठी, म्हणजे ज्या तो तालुका किंवा तो ITI ज्या जिल्ह्यात येते त्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 90% जागा त्या ITI मध्ये राखीव असतात व 10% जागा या इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राखीव असतात. IMC कोटा म्हणजे IMC म्हणजे मॅनेजमेंट कोटा, या मॅनेजमेंट कोट्याची फी थोडी जास्त असते. ती फीस भरल्यानंतर शुल्क प्रतिपूर्ती योजनेद्वारे तुम्ही ती पैसे, ज्या विद्यार्थ्यांनी IMC कोट्यातनं प्रवेश घेतलाय त्यांना ती फीस प्रवेश भेटू शकतो. तसेच ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट जे तुमचं नाव आहे ते admission.dbt.gov.in या वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित करायचा असतो. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही न्यू कॅन्डिडेट मध्ये जाऊन तुम्ही नवीन फॉर्म भरू शकता. तसेच जेव्हा तुमचा फॉर्म कन्फर्म होईल त्यावेळी रजिस्टर्ड कॅन्डिडेट या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही तुमचे ऑप्शन भरू शकता. आता प्रवेशासाठी जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो. ऑनलाईन जे तुम्ही फॉर्म भरला आहे त्या फॉर्मच्या प्रवेशाची अर्जाची प्रत तुम्हाला लागते. जिथं तुम्ही फॉर्म कन्फर्मेशनसाठी जाता तिथं मूळ 10वीचं मार्कशीट, शाळा सोडल्याचा मूळ दाखला, या गोष्टी तुम्हाला लागतातच फॉर्म कन्फर्मेशनसाठी. आणि प्रवेशासाठी त्या 2 गोष्टी ओरिजिनल तर लागतातच. 10वीची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, फोटो, डोमेसाईल सर्टिफिकेट, आधार कार्डची झेरॉक्स, आधार कार्ड लिंक असणारं तुमचं राष्ट्रीयकृत खात्याच्या पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, कास्ट रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळवत असेल तर तुमचं रिझर्वेशन कॅटेगरी असल्यामुळे कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. ज्या कास्ट सर्टिफिकेटला नॉन क्रिमिनलची आवश्यकता असते, म्हणजे उदाहरणार्थ NT, OBC, SBC यांच्यासाठी कंपल्सरी त्या वर्षाचा नॉन क्रिमिनलचा दाखला आवश्यक आहे. खेळामध्ये प्रावीण्य जिल्हास्तर किंवा त्यावरती किंवा इंटरमिडिएट ड्रॉइंग असेल तुमच्या फॉर्म मध्ये, तुम्ही त्याला टिक मार्क केलं असेल तर त्याचे तुम्हाला मार्क वाढतात. त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी दाखवणं आवश्यक आहे. या गोष्टी प्रवेशासाठी आवश्यक आहे. आता प्रवेशाचे तसे म्हटलं तर एकूण 5 टप्पे असतात. सर्वप्रथम प्रवेशासाठी 5 टप्पे असतात. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की तुमची जी वेबसाईटवरती भरलेला अर्ज आहे हा तुम्हाला पहिले जवळच्या ITI मध्ये जाऊन कन्फर्म करावा लागतो. कन्फर्म करण्यासाठी तुम्ही तो फॉर्म घेऊन जवळच्या ITI मध्ये जायचं. 10वीची ओरिजिनल मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, या सगळं ओरिजिनल सर्टिफिकेट, कास्ट, नॉन क्रिमिनल, खेळामधला सहभाग असेल तर
ते सगळे ओरिजिनल घेऊन जायचं, त्यांना दाखवायचे त्या ITI मधल्या कर्मचाऱ्यांना, आणि त्याची झेरॉक्सची प्रत त्याच्याबरोबर जोडून त्यांना द्यायची. ते फॉर्म कन्फर्म करतात. फॉर्म कन्फर्म झाला की मग तुमचा ऑप्शनचा स्लॉट चालू होतो. तुम्ही कुठला ITI पाहिजे, चॉईस म्हणतो आपण, कुठला ITI पाहिजे, कुठला ट्रेड पाहिजे ते भरायचं. त्याची तुम्हाला कन्फर्मेशनची एक पावती भेटते. त्याच्यानंतर तुम्ही चॉईस द्यायचा आहे. चॉईस दिल्यानंतर तुमच्या जे काय प्रवेशाचा टप्पा आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, ते सगळे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती माहिती येत राहणार. तुम्हाला कुठल्या टप्प्यात प्रवेश मिळाला आहे, कुठल्या ITI मध्ये मिळालेला आहे, कुठल्या ट्रेडमध्ये मिळाला, याची संपूर्ण माहिती तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती येणार. प्रवेशाचे टप्पे व दिनांक वेबसाईटवर दिले असतात. प्रवेश निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईलवर तसा मेसेज येतो. त्या दिवशी ते डॉक्युमेंट घेऊन, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्सची सेट घेऊन उमेदवारांनी त्या ITI मध्ये जाऊन त्यांचा प्रवेश निश्चित करायचा असतो. मित्रांनो, ITI चे महत्त्व हे सध्याच्या काळात खूप वाढलेले आहे, आणि हे जे शिक्षण आहे हे भविष्यातील महासत्ता बनत असलेल्या भारताच्या कुशल मनुष्यबळाची गरज भागवते. चला तर कौशल्य प्राप्त करूयात, देशास स्वतःस स्वयंपूर्ण स्वावलंबी बनवूया. आणि अधिकच्या माहितीसाठी जवळच्या संस्थेस नक्की भेट द्या. धन्यवाद.